नमस्कार, आज आपण बनवणार आहोत खारीक खोबऱ्याचे लाडू। त्यासाठी मी पहिल्यांदा तुम्हाला सर्व साहित्य दाखवून घेत आहे। आपण हे खारीक खोबरं डंक असतं त्याच्यामधून कुटून आणलेलं आहे। त्यासाठी आपण वापरलेलं आहे 400 ग्रॅम खारीक आणि 200 ते 250 ग्रॅम खोबरं। ते किसून कुटून आपण पहिल्यांदा खारीक पूर्ण वाळवलेली आहे। त्यानंतर आपण हे कुटलेलं आहे खारीक आणि खोबरं खिसून नंतर दोन्ही एकत्र करून कुटून आणलेलं आहे। आणि त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला पिठी साखर आपण साधारण एवढ्या खारीक खोबऱ्यासाठी 3 ते 4 वाटी पिठी साखर घेऊ शकतो। आणि जर तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर त्यानुसार तुम्ही ऍड करू शकता। आता आपण घेत आहे सुंठ पावडर, ही आपण 1.5 चमचा घेतलेली आहे। हे बदाम घेतलेले आहेत, हे बदाम आपण 50 ते 60 ग्रॅम घेतलेले आहेत। आपण यामध्ये हाडांच्या पौष्टिकतेसाठी आणि लहान मुलांना खायला देण्यासाठी आपण त्याच्यासाठी डिंक किंवा वृद्ध माणसं असतील घरी आजारी असतील त्यांच्यासाठी डिंक घेतलेला आहे 60 ग्रॅम। आपण काजू घेतलेले आहेत 50 ते 60 ग्रॅम आणि विलायची पूड घेतलेली आहे। आता आपण हे मिश्रण तयार कसं करायचं ते पाहूया। आता आपण हे तूप घेतलेलं आहे, हे तूप इतकं नाही वापरायचं आपल्याला। काजू बदाम आणि डिंक तळण्याइतपत वापरायचं आणि नंतरून जे राहिलेलं तूप आहे आपण तळून घेताना ते आपण मिक्स करताना त्यामध्ये वापरलं मिश्रणात तरी चालेल। आपण यामध्ये आता 1 चमचा एवढा चमचा साधारण तूप घेतलेलं आहे गरम करून, त्यामध्ये आपण आता डिंक तळणार आहे। आता आपण डिंक तळून घेणार आहे, मंद आचेवरती तळायचं आहे आपल्याला डिंक। असा पांढरे पूर्ण व्हायला पाहिजे, डिंक तळून फुगला पाहिजे। आता पूर्ण तळून होत आलेला आहे, पूर्ण फुलला आहे असा हा डिंक। आता आपण हे काढून घेणार आहे, तळून झालेलं आहे। आता आपण यामध्येच बदाम टाकणार आहे। आता आपण हे बदाम तळून घेतोय, एकदम बारीक आचेवरती हे तळायचंय। आता हे बदामी तळून झालेले आहेत, आपण हे पण काढून घेऊया। आता आपण यामध्येच काजू घेणार आहे तळून। काजू हे लगेच लाल होतात। आता आपण हे काजू पण घेतलेले आहेत हे करून फ्राय करून। आता आपण हे थंड होण्यासाठी 5 मिनिटं ठेवायचं आहे। आता आपण पहिल्यांदा डिंक मिक्सर करून घेणार आहे। आता आपण काजू आणि बदाम हे मिक्सर करून घेणार आहोत। आता आपण हे काजू बदाम आणि डिंक एकजीव करून घेत आहोत। त्यानंतर आपण खारीक खोबऱ्याचं हे मिश्रण आहे ते त्यात मिक्स करणार आहे। आता आपण यामध्ये पिठी साखर टाकणार आहे। पिठी साखर ही नेहमी चाळून घ्यायची। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन्ही हातांनी, हे असे गाठी वगैरे नाही झाल्या पाहिजे। त्यानंतर आपण ही विलायची पूड आहे ती टाकणार आहे। त्यानंतर आपण हे सुंठ पावडर टाकणार आहे। व्यवस्थित मिक्स करायचे। आपण आता यामध्ये तूप मिक्स करत तूप हे जरा असं पातळ करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून लवकर मिक्स होईल। आता यामध्ये ह्या 2 वाट्या आपल्याला हे एवढं तूप लागलेलं आहे ह्याच्यामध्ये।
पिठी साखर तूप सगळं एकत्र केलेले. आता आपण लाडू बांधूया. हे लाडू करताना आपल्याला पाक वगैरे काही घ्यायची गरज नाही आणि पिठी साखर पण आपल्याला कोरडीच घालायची. हे लाडू जवळजवळ 3 ते 4 महिने अगदी व्यवस्थित राहतात. आपण आपल्या आवश्यकतेनुसार साईज बांधू शकतो. आता आमच्या इथे जास्त मोठे आवडत नाहीत, त्यामुळे आम्ही हे लहान करत आहे. ह्या पद्धतीने हे असे लाडू बांधून घ्यायचे आहेत. हे आपण 3 ते 4 महिन्यासाठी स्टोअर करू शकतो. अशा प्रकारे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. हे पौष्टिक लाडू आहेत, डिंकाचे आहेत. आपण जर डिलिव्हरी नंतर ना लेडीजला जर खायला दिले तर हे याच्यामध्ये आपण आणखीन पदार्थ ऍड करू शकतो. जसं काही डिंक आपण अजून ऍड करू शकतो, काजू बदाम हे अजून आपण ऍड करू शकतो. मग ते आणखीन पौष्टिक होत जातात. धन्यवाद.